नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वदनी कवळ घेता या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत। या आधी आपण वदनी कवळ घेता या पाठाचे 2 सेशन पाहिलेले आहेत आणि हा सेशन क्रमांक 3 आहे। सेशन क्रमांक 3 मध्ये आपण या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा। आपण जो सेशन पहिला पाहिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या परिच्छेदाचे वर्णन केलेलं आहे। 31 डिसेंबरला वर्गात मॅडमने श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला। वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली। तिचे नाराज होणे स्वाभाविक होते, कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात। हे हुशार श्रुतीला नको होते। काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता। यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते। आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही, म्हणून तिला संकल्प सांगता आला नाही आणि ती नाराज झाली। प्रश्न क्रमांक 2, आई श्रुतीवर का रागवली? उत्तर, श्रुतीने अनेक पदार्थांमधला एक पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली। श्रुतीने अन्न वाया घालवले, म्हणून आई श्रुतीवर रागावली। प्रश्न क्रमांक 3, श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? उत्तर, यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही। हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला। पुढील प्रश्न आहे, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार। मग आता हा जो श्लोक आहे तो आपण सेशन क्रमांक 1 मध्ये शिकत असताना पाठाच्या सुरुवातीलाच हा श्लोक दिलेला आहे। त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अर्थात ताटामध्ये समोर ठेवलेले अन्न मी कशासाठी खाणार आहे, असा या श्लोकाचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न आहे, खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा आणि पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा। अ, वैभवी शाळेतून येताना घरी डबा विसरली, त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली। हे विधान योग्य आहे की अयोग्य? तर हे विधान योग्य आहे। आ, राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो। जंक फूड खाणे आरोग्यासाठी चांगले असते का वाईट? वाईट। मग हे जंक फूड खाणे योग्य असणार की अयोग्य? अयोग्य। व्हेरी गुड। नंतर ई, यास्मिन टीव्ही बघत जेवण करते। तुम्ही पण करता की नाही? बरोबर आहे का हे? नाही। एकतर जेवणाच्या वेळेस आपण फक्त जेवणच करावं आणि टीव्ही बघण्याच्या वेळेस आपण टीव्हीच बघावा। जेवताना जर आपण टीव्ही बघत राहिलो तर आपलं सगळं लक्ष टीव्ही मध्ये असतं आणि जेवणाकडे कमी असतं आणि त्यामुळे आपण पोट भरून जेवू शकत नाही। म्हणून हे वाक्य जे आहे ते अयोग्य असणार। पुढचं वाक्य आहे, ई, आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो। काय येणार याचं उत्तर? योग्य। व्हेरी गुड। तुम्ही करता की नाही? कुठूनही बाहेरून आलं की हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे। जेवणाच्या आधी पण आपण हात स्वच्छ केले पाहिजे। उ, पीटर जेवताना खूपच बडबड करतो। हे उत्तर काय येणार? अयोग्य। जेवताना आपण शांत चित्तेने आनंदाने जेवलं पाहिजे। जास्त बडबड करत जेवणं चुकीची पद्धत आहे। जेवढं आपण शांततेने जेवू, बडबड न करता जेवू, तेवढे आपले ते अन्नाचे जे घास असतात ते व्यवस्थित चावले जातात आणि ते आपल्या पोटामध्ये व्यवस्थित पचन क्रिया त्याची होते। म्हणून जेवताना खूप बडबड करणे, बडबड करतो पीटर, हे वाक्य अयोग्य आहे। पुढचं आहे उ, रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते। तर हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर? योग्य। व्हेरी गुड। आपल्याला प्रत्येक भाज्यातून वेगवेगळे प्रोटीन्स, प्रत्येक वेगवेगळ्या भाज्यातून आपल्याला वेगवेगळे प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स मिळत असतात। म्हणून सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आवडीने खाल्ल्या पाहिजे।
इथे सुद्धा आपल्याला वाक्य दिलेले, रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते, हे आता योग्य असं आहे. पुढील प्रश्न आहे, खालील चित्रांची नावे लिहा. तुम्हाला इथे काही चित्र दिलेले, त्यांची नावे लिहायची आहेत मराठीमध्ये. पहिलं चित्र कशाचं आहे? शिडी. मग तुम्ही उत्तर लिहायचं शिडी. दुसरं चित्र कशाचं आहे? चिकू. मग उत्तर लिहा चिकू. तिसरं चित्र आहे शिट्टी. मग उत्तर लिहायचं आपल्याला शिट्टी. चौथं उत्तर आहे विळी. तर उत्तर काय लिहिणार तुम्ही? विळी. आता ह्या पाठाच्या खाली आपण शोध घेऊया, हा प्रश्न अभ्यासूया. कुपोषण ही एक मोठी समस्या आहे. आदिवासी दुर्गम भागात या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते. आता बघा, तुम्ही आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटवरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्यायची आहे. आता कुपोषण म्हणजे काय की ज्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही, ज्यांना 2 वेळचं जेवण पोट भरून जेवायला मिळत नाही, मग त्यामुळे त्यांचं पोषण होत नाही. त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले घटक म्हणजेच विटामिन्स, मिनरल्स, अजून जे काही घटक असतात ते मिळत नाही, त्यामुळे त्यांची वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाही. म्हणून कुपोषण ही आपल्या आजच्या युगातील फार मोठी समस्या आहे. मग हे आता बघा, आपल्या मुलांना आपण फार देत असतो पण ते मुलं खात नाही, पण आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये हे मुलांना वास्तव्य त्यांच्याकडे अन्न पदार्थ नसल्या कारणाने ही मुलं कुपोषित राहतात. तर त्याचं फार मोठं असं जाळं पसरलेलं आहे असं कुपोषितची या समस्येचं. तुम्हाला इंटरनेटच्या साहाय्याने या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि त्यांची माहिती करून लिहायची आहे. आता इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. 1. ही समस्या का निर्माण होते? 2. या समस्येचे निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत? 3. या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात? आणि 4. तुमच्या परिसरात एखादी कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहायचं आहे. तर आपण आता एक एक प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. 1. ही समस्या का निर्माण होते? तर उत्तर आहे की अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव या सगळ्या कारणांमुळे कुपोषण ही समस्या निर्माण होते. प्रश्न क्रमांक 2. या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत? कोणती समस्येबद्दल आपण चर्चा करत आहोत? तर कुपोषण. तर कुपोषण या समस्येवर निराकरण करण्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था कार्य करतात ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. उत्तर: महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विकास संस्था, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन, युनिसेफ रचना संस्था, साथी सेहत संस्था, जन आरोग्य अभियान, अन्न अधिकार अभियान. या व्यतिरिक्त मेळघाट सारख्या व इतर भागात हजारो स्वयंसेवी संस्था कुपोषण निराकरणासाठी कार्य करत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3. या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात? उत्तर: आधी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा यांना प्रशिक्षण देतात. कुटुंबाची पोषण बाबतची जागृती करण्यासाठी उपलब्ध सर्व माध्यमांचा वापर करण्यात येतो. पोषणयुक्त आहार कसा असावा, कसा घ्यावा, गरोदरपणामध्ये काळजी कशी घ्यावी, स्तनपान या सगळ्यांची माहिती देण्यासाठी ऑडिओ, व्हिडिओ तसेच मोबाईल संदेश, अंगणवाडीत व्हिडिओ दाखवणारे मोबाईल उपलब्ध करून देणे, लॅपटॉप, VCR उपलब्ध करून देणे. या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. आदिवासी भागात हे सगळे संदेश त्या या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात त्याचं उत्तर आपण पाहत आहोत. आदिवासी भागामध्ये हे सगळे संदेश त्या स्थानिक भाषेत असावीत याकडे लक्ष दिले जातात. एकीकडे या आधुनिक साधनांचा वापर तर दुसरीकडे कीर्तन, कला, पथक, पथनाट्य, शाहीर, आषाढी वारी, चित्ररथ यात्रा, गावात विशेष दिनांना प्रभात फेरी या सगळ्यातून पोषण संदर्भातले संदेश माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 4. तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहायचं आहे. उत्तर: सुरुवातीला त्या भागातील अंगणवाडीला भेट देऊ. अंगणवाडी सेविकांकडून बालकाची पूर्ण माहिती घेऊन त्यांची कौटुंबिक माहिती मिळवेन. त्यांचे कुपोषित होण्याचे कारण समजून घेईन. जर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते बालक कुपोषित झाले असेल तर त्याला आर्थिक मदत करेन. गरज पडल्यास स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून मदत घेईन. आरोग्यविषयक समस्या असेल तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगेन आणि त्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देईन.
अंगणवाडी सेविका गावातील आशा पर्यवेक्षिका यांना त्या बालकाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करेन. पुढचा प्रश्न आहे चर्चा करूया. ह्या चर्चा करूयामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला उत्तर तुमच्या स्वमताप्रमाणे लिहायचे आहेत. 1. आपण वाढदिवस कोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो, हे तुम्ही तुमच्या मतानुसार उत्तर लिहू शकतात. 2. मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते. 3. हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात. 4. काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुम्ही तुमच्या घरी त्याचे काय करतात. तर या 4 प्रश्नांची उत्तर आपण आता सविस्तर पाहूया. 1. आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींचा खर्च करतो. तर आपण वाढदिवसाला फुगे, केक, मेणबत्त्या, झिरमीर कागद, वाढदिवसाच्या टोप्या, नाश्ता किंवा जेवण, प्लास्टिकच्या प्लेटा, चमचे, ग्लास इत्यादी गोष्टींसाठी आपण भरपूर असा खर्च करतो. पुढचा प्रश्न आहे मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते. त्याचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर मी माझा वाढदिवस माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांना जेवण किंवा त्यांच्या आवडता नाश्ता देऊन करते. या दिवशी विद्यार्थी शाळेतील फलकांवर माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात. काही विद्यार्थी रांगोळीद्वारे मला शुभेच्छा संदेश देतात. काही विद्यार्थी स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट म्हणून देतात. तर काही विद्यार्थी सुंदर सुंदर भेटकार्ड तयार करून मला शुभेच्छा देतात. अशा प्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी माझ्या शाळेतील लाडक्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करू इच्छिते. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. 3. प्रश्न क्रमांक 3. हॉटेलमधील उरलेल्या अन्नांचे काय करतात. तर याचं उत्तर आहे की हॉटेलमधील उरलेले अन्न बहुतेक फेकून देतात. 4. काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात. उत्तर बहुतेक जर आमच्या घरी अन्न शिल्लक राहत नाहीच, पण जर अन्न शिल्लक राहिले तर बस स्थानकाच्या बाजूला दगडी काम करणारे जी माणसे राहतात त्यांना दिले जाते. किंवा बघा जर थोडंसंच अन्न उरलेलं असेल तर आपण त्याचा पुन्हा काहीतरी वेगळा आयटम बनवून सकाळी नाश्त्यासाठी आपण वापरू शकतो. जर भात उरला असेल तर आपण भात गरम करून त्याच्यामध्ये मिरची मसाला टाकून आपण तो भात बनवून खाऊ शकतो. किंवा मग चपाती किंवा भाकरी उरलेली असेल तर आपण त्याचा भुगा करून चुरा करून तो ज्या प्रकारे आपण पोहे बनवतो त्या प्रकारे बनवून पुन्हा त्याचा आपण उपयोग करू शकतो. अगदी थोडंच अन्न उरलेलं असेल तर आपण ते फेकून देत नाहीत किंवा कोणी इतरांना नेऊन देत नाहीत. पण कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे जर खूपच अन्न शिल्लक राहिलेलं असेल तर आपण ज्यांना गरज आहे अशा गरजवंतूंसाठी त्यांना नेऊन दिले तर हे अत्यंत योग्य ठरेल. लक्षात ठेवा, जेवढी भूक आहे तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती. जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती. आपल्या जेवणातील 2 घास भुकेल्यांना खाऊ घालणे म्हणजे संस्कृती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.